मंडळी, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व? अपेक्षा करते सर्व मस्त मजेत आणि हेल्दी असेल. तर बघा, नवीन दिवसाची छान अशी सुरुवात झाली. सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ. तर आता रायगडला महाडमध्ये ना रेड अलर्ट आहे, म्हणजे सारखा पाऊस येतोय आमच्याकडे. तर त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ निम्म्या रात्रीला पाऊसच आहे. त्यासाठी अनुला आता स्कूलला जायचं, त्यामुळे मग हा ना एक रेनकोट मागवला आहे. खरंच खूप भारी आणि क्वालिटी म्हणतात तर आउट ऑफ 10 आहे खरंच. म्हणजे इतका भारी ना. आणि ऑनलाईन 200 रुपयाच्या आसपासच हा रेनकोट आहे. याच्यासोबत ही अशी बॅग पण भेटत आहे रेनकोटची. खरंच खूप भारी आहे. लिंकसाठी नक्की कमेंट करा. जर का तुमची मुलं स्कूलला जात असतील तर ना मागे बॅग अडकवण्यासाठी पण एक्स्ट्राचा असा हे दिलेला आहे कंपार्टमेंट त्यांनी. म्हणजे बॅग वगैरे अजिबात फुगणार, म्हणजे काहीच होणार नाही. एकदम छान आहे. अनु बघा, तिला म्हणलं फोटो काढू दे, तर तिला असं देवीसारखं लुक केलं आहे. पण कॅपसारखं असल्यामुळे डोळ्याला पण पाणी लागलं. मी मिशोवरून एक कुर्ता सेट घेतला आहे आणि क्वालिटी एक नंबर आहे. खूप दिवसांपासून तो मी पाहत होते, पण आउट ऑफ स्टॉकच दाखवत होता, कारण स्टॉक भरपूर कमी असेल याचा आणि खूप छान आहे, त्यामुळे लगेच आउट ऑफ स्टॉक होत असेल. चला तुम्हाला दाखवते की कसा आहे तो. तर हा कुर्ता आहे, याच्यामध्ये स्लीव नाही येत, स्लीवलेसच आहे हा. पाहू शकतात किती, आणि कलर एकदम फ्रेश आहे. असा काहीसा कुर्ता आहे. पॅन्ट अशी पॅन्ट आहे आणि पॅन्टला खिसा पण आहे, म्हणजे पॉकेट पण आहे पॅन्टला, एकाच साईडने आहे. आणि दुपट्ट्याचा कलर इतका सुंदर आहे, फ्रेश एकदम, म्हणजे सगळं एकदम येलो मध्येच आहे, पण याच्यावर एकदम छान फ्लावरचं काम केलेलं आहे, त्यामुळं मस्त दिसत आहे. चला मी वेअर करून दाखवते. घातल्याच्या नंतर असा काहीसा लुक येत आहे. खरंच खूप छान आहे कुर्ता सेट. स्लीवलेस आहे, फक्त जे स्लीवलेस घालतात तेच घेऊ शकतात. बाकी ओढणी वगैरे फुल लुक मी इथं शेजारी जोडते. ओढणी वगैरे खरंच खूप सुंदर आहे. आणि पॅन्ट एकदम परफेक्ट आहे, सगळं एकदम परफेक्ट आहे. फक्त मला फिटिंग करावं लागेल. मी थोडंसं मागं नॉडने ऍडजस्ट केलं आहे, नॉड नाही पिनाने ऍडजस्ट केलं आहे. बाकी कुर्ता सेट एक नंबर आहे, नक्की घ्या जर आवडला असेल तर. अपेक्षित नव्हतं, यापेक्षा भारी आला होता खरंच हा कुर्ता सेट. तुम्ही थोडासा आता बाहेर मी ना गेले होते, म्हणजे खूप दिवस झाले मी अशा बाहेर काही शूटच केलं नाही इकडं आल्यापासून. तर मग म्हणलं चला आता बाहेर पाऊस पण थोडासा कमी झाला होता, त्यामुळे करावा. आणि ना थोडंसं ऊन पडलं होतं, चला म्हणलं आता गहू पण आपण हे करून टाकूया, कारण त्यामध्ये थोडेसे सोनकिडे झाल्यासारखं वाटत होतं मला, पण नाही ॲक्च्युली जास्त नव्हते काही. त्यामुळे म्हणलं आधीच होण्याआधी हे आपण करून घेतलं, म्हणजे कारण इकडे एकदा पावसाळा सुरू झाला ना प्रॉपर, की अजिबात महिना आठवडा ऊनच पडत नाही कसलंच. त्यामुळे म्हणलं आता वेळा पहिलं हे आपण काम करून घेऊया. आणि ॲक्च्युली झाला आहे हा व्लॉग 1-2 आठवड्यापूर्वीचा आहे. आता प्रॉपर पावसाळा सुरू झाला आहे. रेड अलर्ट पण दाखवत आहे, म्हणजे पूर येण्याची शक्यता पण आहे इकडे. तर ते सगळं झालं, वरती आणलं सगळं. आणि नंतर मग म्हणलं की हे जे लसूण वगैरे आहे ना, गावावरून आणलं होतं ते तसंच ठेवलं होतं मी अजून पण, म्हणजे जवळजवळ महिना झाला आता गावावरून आलेली, पण असंच ठेवलं होतं मी. इतका कंटाळा मला की कुठे ठेवू, आणि जागा पण नव्हती. मी गॅलरीत ॲक्च्युली सगळं अडकून वगैरे ठेवते, पण गॅलरीत पण आता पाऊस येतो, म्हणजे पावसाचे थेंब येतात, त्यामुळे गॅलरीत पण ठेवू वाटत नाही. त्यामुळे मी याला आता असं वरती म्हणजे आपली रॅक असते ना, तर रॅकच्या वरतीच ठेवणार आहे, कारण तिथेच एक सेफ जागा, किंवा मग घरामध्ये जागाच नाही. ॲक्च्युली जागा आहे भरपूर, पण कुठे ठेवा, मला अजिबात असं पसारा वगैरे बाहेर लोकांना दिसेल असं आवडत नाही. पण तिथे सेफ जागा आहे, तिथेच आता ठेवते. पाहू शकतो इथे वरती एका कोपऱ्यामध्ये 3 जोड्या अशा ठेवल्या आहेत. जेवढ्या मला लागते ना 1-2 आठवड्यापूर्वी तेवढ्या मी काढून ठेवल्या आहेत. नंतर आहे ना पावसाचं मस्त वातावरण झालं, तर मला असं बदाम वगैरे टाकून ना शिरा खूप जास्त आवडतं. मग तोच बनवला होता छान असा शिरा. आता आम्ही दोघी एन्जॉय करतो, कारण ह्यांना तर बिलकुल आवडत नाही शिरा अनुच्या पप्पाला. मग अनुसाठी आणि माझ्यासाठी, अनुला पण आवडत नाही, पण बळच तिला चारावं लागतं. नंतर एक प्रमोशन शूट होतं, हे ब्रँडकडून काही प्रोडक्ट्स आले आहेत, मग त्याचं शूट होतं. चला म्हणलं आता ते पण करून घेऊया, कारण फक्त त्यांना केस धुतलेलं जे दाखवायचं होतं. मग म्हणलं आता चला करून घेऊया, कारण अंघोळ पण करायचीच होती मला दुपारी. तर नंतर अनुला स्कूलला सोडवायला गेले. त्याच्यानंतर मग भैयाची काही पुस्तकं मी बाजूला काढून ठेवले होते. वह्या ॲक्च्युली 30 ते 40 वह्या होत्या, मग त्याच इथे विकायला मी काढल्या. आणि त्याचे पैसे फक्त किती आले तुम्हाला आता पुढे सांगतेच मी. पण एवढे मोठे पुस्तकं वगैरे होते, त्यांना ते 2-3 गोण्या पण दिल्या. सगळी रद्दी होती, तुम्ही तर पाहिलंच, म्हणजे किती जास्त रद्दीचे. फक्त त्यांनी मला 30 रुपये देणार होते बरं, 30 रुपये. ते म्हणले की फक्त 30च रुपये होतील, म्हणजे मला वाटते 30, 35 किंवा 40 पण वह्या असू शकतात. इतक्या जास्त वह्या होत्या, त्याचे फक्त 30 रुपये. म्हणलं एवढ्यात नाही परवडत, ॲटलीस्ट 100 रुपये तरी झाले पाहिजे, कारण ते खूप जास्त होते. मला वाटले 40 का 50 वह्या होत्या.
तर मग ते म्हणलं नाही एवढं होत नाही. आणि मग म्हणलं बाबाचे चला, खूप वयस्कर बाबा होते. मग त्यांना म्हणलं की चला ठीक आहे, ॲटलिस्ट 80 रुपये तरी द्या. मग 80 करत 60 रुपये फक्त त्यांनी दिले मला त्याचे. ठीक आहे चला, लगेचच मी आणूसाठी तिथं काय ते बुड्डी के बाल ते होतं. बाकी मग वेपर्स बर्फी वगैरे आणलं, लगेचच सगळ्या पैशाचं आणून टाकलं. चला म्हणलं काय आता असंच भेटलंय तर मग लगेच हे करून टाकावं. आज आहे गुरुवार, देवपूजा झाली आहे, पाहू शकता तिथं छान असं खाली देव आहे त्यामुळे भारी वाटतं बसून पूजा करायला, एकदम मस्त वाटतं. आणि उशीर झाला होता त्यामुळे काहीच कसलं शूट घेतलं नाही आज. 2-3 ब्लॉग एकत्रच आहेत. आता काय समजून घ्या थोडंसं आता घरातला आवडतं, स्वयंपाक पण करायचं आहे अजून, कारण अनुच्या बाप्पाला सकाळी शाळा आहे आता 30 तारखेपर्यंत. मग त्याच्यानंतर काय दिवसभर सकाळचं पटकन आवरत जाईन स्वयंपाक वगैरे. पण आता थोडासा लेट होतोय स्वयंपाक, कारण दुपारी गरम गरम खायची सवय झाली आहे. मला तर काय उपवास आहे, फक्त यांच्यापुरतंच करायचं आहे. बटाट्याची भाजी चपाती पटकन करून घेईन इन्स्टंट, त्याला काही वेळ लागत नाही. चला मग आता कंटिन्यू करा. नंतर मग स्कूलवरून आल्याच्यानंतर अनु असं काहीसं खेळत होती, कारण तिला असं झोक्यावर वगैरे आल्याच्यानंतर ना थोडंसं तिचा टाईम जातो तिला. खरंच ना, जेव्हापासून भैया नाही आहे ना, म्हणजे आता मागच्या वर्षीपर्यंत होता 2 वर्ष भैया, आणि आता नाही आहे, तर तो अनु खूप मिस करते त्याला. आणि म्हणजे एकटीला खेळणं खरंच खूप जास्त अवघड आहे. म्हणजे सिंगल जर मुलं असतील ना तर खूप अवघड आहे त्यांच्यासोबत खेळणं. त्यांच्यासोबत जास्त टाईम पण आपल्याला घालवता येत नाही. नंतर बघा छान वातावरण झालं होतं. मग नवऱ्या म्हणलं चल मी कॉफी करतो. नको म्हणलं, तुम्ही कॉफी करायला लागले की इतकं म्हणजे सगळं पूर्ण दुधाची कॉफी करतात आणि मग परत दूध पण पुरत नाही, कारण 1 लिटर दूध आम्हाला 2 दिवस तरी ॲटलिस्ट द्यायला पाहिजे असं असतं माझं. त्यामुळे त्यांना म्हणलं तुम्ही राहू द्या, मी करते कॉफी. छान अशी कॉफी आम्ही दोघांनी पण एन्जॉय केली. अनुला तर काय अजून चहा कॉफी असं काही देत नाही, मी पण कधी घेते बरं का. तर इथे बघा अनुचं हे सोन्याचं कानातलं थोडंसं वाकडं झालं होतं आणि ते मी सरळ करायला गेले ते डायरेक्ट तुटून माझ्या हातामध्ये आलं. बरं झालं ते कुठं बिडलं नाही. तर हे बघा एका साईडनी खूप छान होतं, म्हणजे कानातले ना आता दुसऱ्यांदा पण सेमच तसंच केलं होतं. फक्त 6 महिनेच झाले आहे या कानातल्याला, लगेचच तुटलं. म्हणजे त्याचे ते खूप छोटे होते त्यामुळे कदाचित तुटलं, पाहू शकतात. म्हणजे खरंच नुकसान आहे की नाही, इतकं महागाचं कानातलं. आणि आता तर सोनं किती जास्त महाग झालं आहे, आता तर कसं करणार ना. पण अनुच्या बड्डेला अनुच्या आजीने म्हणजे माझ्या सासूबाईंनी हे कानातलं छोटे टॉप्स केले होते, जे की आम्ही थोडी मोठी झाल्याच्यानंतर घालणार होतो, कारण आता लोणचं कानातलं जरा चांगलं दिसतं लहान मुलांना. पण आता काय आम्हाला हेच घालावं लागलं, नाही तर म्हणलं होतं ते कानातलं ॲटलिस्ट वर्षभर तरी जाईल. मग अनु 4-5 वर्ष झाल्याच्यानंतर ते घालता येईल, पण नाही, हे आत्ताच घालावं लागलं. मग आणि तिला फ्रेश वगैरे केलं, केस वगैरे ते हेअर वॉश वगैरे केला, नंतर हे कानात घातलं. हे पण छान दिसत आहे बरं का, पण एकदम छोटे तिचा चेहरा मोठा आहे आणि एकदम छोटे दिसते ना, तर थोडंसं गरमच होते बरं का. कारण प्रॉपर असं पावसाळा त्या टायमाला सुरू नव्हतं झाला, आधीचा ब्लॉग आहे जसं की तुम्हाला माहिती आहे. तर चला म्हणलं इथालचं खूपच जास्त खराब झालं आहे, हे आता आवरून काढूया पहिलं. कारण आल्यापासून कपडे अडकवते ते ना, कपडे पूर्ण खाली पडत आहेत तरी पण तिथे अडकवणं चालूच आहे. मग म्हणलं ते आता घडी घालून प्रॉपर ठेवून देऊया, कारण जे लागत नाही ना, एकदा घातला की ड्रेस तिथंच अडकवला, परत धुवायला तो धुवायचाच असतो. त्यामुळे मग 2दा-3दा घातल्याच्या नंतरच धुवावं असं वाटतं मला, कारण एकदा घातल्यावर लगेच धुता हे काही मला परवडत नाही. त्यामुळे ॲटलिस्ट 2दा ते 3दा मी घालते आणि नंतरच धुते त्याला. तर इथं अनुचं कपाट पण पूर्ण खराब झालं होतं, आल्यापासून हे पण आवरलं नव्हतं. आलं की ते कोंबून ठेवायचं. अनुचे कपडे जे आपण बाहेर सुकायला घालतो ना, तर ते काढायचे आणि त्याच्या घड्या घालायचे, आणि माझ्या कप्प्यामध्ये मी ठेवणार कपडे म्हणून तिला तो कप्पा पूर्ण खराब करते. म्हणजे जसं असं आवरू ना की असं खराब होतं, म्हणजे होतंच. त्यामुळे मी जास्त लोड नव्हते घेत, चला मला नंतर आवरूयात आपण. तर इथे बघा आता ना आम्ही दोघी पण आवरत आहे. तिचं काय इंस्ट्रक्शन देणं चालू होतं की हे असं नको ठेवत जावं, हे तसं नको ठेवत जावं. अगं ते नको, ते राहू दे गं, ते तर मी खराब, ते मी वापरत पण नाही, ते फेकून दे बरं पहिलं, असं करणं चालू होतं. म्हणजे फेकून देण्यावर तिचा इतकं जोर असतो की काय सांगायचं. म्हणजे नवे कपडे येणार ना, ह्याच्यात ती खूप एक्साइटेडमेंट असते तिची. तरी पण ही बघा, ही पॅन्ट पण म्हणते हे पहिले फेकून दे बाबा, ही मला अजिबातच नको आहे. हे कसं काय बोलत होती, चला जाऊ द्या. तर नंतर दुसऱ्या दिवशी खरं तर मिस्टरांनी केलीच कॉफी, नवऱ्याच्या हातची कॉफी छान अशी एन्जॉय केली. आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते, भेटू मग उद्या. बाय, लाईक करा.